नवरदेवाची आजी, नवरदेवाची मावशी, नवरदेवाची काका आणि ह्या कोण आहेत नवरदेवाच्या अगदी. बाय करा आता सर्वांना. गाडीत ठेवलं होतं काढलंच नाही त्याला बाहेर. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता, बाजूला आहे शिवदास, पाठीमागे आर्या, शौर्या आणि आमचा आर्यन. कुठे गेला आर्यन? दिसतंय का? दिसला. आणि आम्ही चाललो आहेत ताईच्या गावाकडे, कारण की आज आहे आमच्या ताईच्या घराची वास्तू. नाही, उद्या आहे. तर आज एक दिवस अगोदरच रात्रीच्यालाच आम्ही मुक्कामाला चाललो आहेत, कारण की थोडीशी ताईसाठी मदत वगैरे, कारण की मी गेल्याच्या नंतर ताईला थोडी हेल्प करेल कामामध्ये. तर त्या हेतूने लवकर आम्ही निघालो ड्युटी वगैरे संपल्याच्या नंतर, आणि जाईपर्यंत आम्हाला अंधार झाला. घरी पोहोचलो. पहा, अक्षयचा आमचा नवरदेव काम करून करून घराचं, कारण की म्हणजे पूर्ण काम झालेलं नाही अजून, पण जेवढं झालं आहे, हॉल वगैरे झाला आहे कंप्लीट, पण ज्या 2-4 रूमच्या फरच्या वगैरे राहिलेल्या आहेत, तर लेकरांचं. आणि सकाळी सकाळी मस्त फ्रेश आंघोळी वगैरे झाल्या सर्वांच्या. आणि पूजेला बसण्याच्या अगोदर दाजीला आणि ताईला, अक्षयला, अभिला सर्वांना आम्ही आहेर नेलता, आणि तो आहेर साहेब चढवत आहेत. आणि ताईला पण साडी वगैरे चेंज करायची, त्याच्यासाठी अगोदर पूजाच्या अगोदर आहेर चढवणं कामच आहे, कारण की बहीण त्यामुळंच अगोदर गेले, कारण की सकाळी सकाळी लवकर आहेर वगैरे चढवला म्हणजे त्यांना नवे कपडे घालून पूजाला बसता येईल, कारण की उशिरा जर गेलो असतो तर उशीर झाला असता. आणि वहिनी म्हणजे भैयाचा पण आलेला आहे आहेर, पण ते नंतर चढवतील आता, कारण की आमचा अगोदर दिला त्याच्यामुळे. तर असो, आमच्या ताईचं नवीन घर झालं, तर त्यामुळं मला तर आनंद झालाच आहे, आणि ताईला, दाजीला, कारण की खूप वर्षाच्या नंतर प्रत्येकाचं स्वप्न असते नवीन घराचं, आणि ते लवकरच यांचं पूर्ण झालेलं आहे. कारण की आणि ह्याच्या अक्षयचं लग्न पुढच्या महिन्यात आहे, तर त्याच्यामुळे अगोदरच पाडव्याच्या अगोदर वास्तुशांती करून घ्या म्हटले, तर त्याच्यामुळे थोडं काम राहिलेलं आहे इकडल्या 2-4 रूमच्या फरच्या कलरिंग वगैरे, पण एकाच वर्षात 2 वेळेस होत नसतं, तर त्यामुळे वास्तुशांती अगोदर करून घेतली. आणि वास्तुशांती छोटे खाणी म्हणजेच घरच्या घरी केलेली. मी, आमच्या घरचे भैया, वहिनी वगैरे सर्व आलेली, आणि ताईच्या घरचे सर्व असे. आणि आमच्या हे बच्चे कंपनीचं पहा, अनुष्का, शौर्या, आर्या आणि ताईच्या जावचे 2 मुलं मस्त खेळत होते. आणि इकडं देवबाप्पा पूजा चालू झाली, आणि छान असे ताईला लक्ष्मीच्या हाताने हातवे घरामध्ये द्यायला सांगितले, आणि छान ताईसाहेबांनी आमच्या हातवे दिले जिथे जिथे देवबाप्पांनी सांगितले तसे. आणि अशा पद्धतीने हे पहा, हे 2-3 रूमच्या कलरिंग आणि फरची वगैरे राहिलेली इकडली. मस्त तुम्हाला पूर्ण घराचा व्हिडिओ मी पूर्ण घर झाल्याच्या नंतर नक्कीच दाखवेल, कारण की आता थोडंसं म्हटल्याप्रमाणे कलरिंग आणि फरचीचं काम चालू आहे, लायटिंग वगैरे तर झालेली सर्व. आणि पाहू शकता, अगोदर उंबरठ्याची म्हणजेच घराच्या बाहेरून सुरुवात होती इथे पूजेची, आणि दाजी आणि ताई पूजेला बसलेले, आणि छान अशा ह्या प्रतिमा आणि देवबाप्पांनी सुंदर अशी पूजा मांडलेली. आणि खरंच वास्तुशांती हे म्हणजे घरात कलश घेऊन पूर्ण घरामध्ये फिरणं, आणि घरातले आपले जे देव असतात ते पण
त्यांना पण पूर्ण घर असं दाखवतात आणि मस्त ते देवबाप्पा सांगत होते तशा पद्धतीने ताई आणि दाजी त्यांच्या पाठीमागे मागे जात होते. दाजी म्हणते तर किती वेळ फिरवते तर आणि त्याच्यानंतर येऊन शेवटी पूजा त्यांची चालू झाली. पूजा झाल्याच्यानंतर मध्येच परत अजून एकदा दही आणि ते काय तीर्थ असते ते पूर्ण घरामध्ये टाकायला सांगितलं ताईला. त्या काय व्हाईट मोहऱ्या होत्या त्या सर्व आणि त्याच्यानंतर म्हणे एक जणीने ओवाळायचं असते. तर मग तो मान मला मिळाला कारण की मी नवरदेवाची मावशी. तर मस्तपैकी छान म्हणजे अगोदर देवाला वगैरे ओवाळलं आणि त्याच्यानंतर दाजीला आणि ताईला ओवाळायचं होतं. तर दाजी आणि ताईला एकत्रच ओवाळा म्हटले देवबाप्पा आणि खूप छान वाटलं कारण की माझ्या वास्तुशांतीच्या वेळेस माझ्या मैत्रिणीने ओवाळलं होतं. कारण की तेव्हा म्हणजे माझ्या सासूबाईची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं वास्तुशांती आमची पण घरच्या घरीच झाली होती आणि ताईचं म्हणजे बांधकाम पूर्ण नाही झालं आणि परत पुढच्या महिन्यातच लग्न. तर त्याच्यामुळं गडबडीत तिची वास्तुशांती करून घेतो आहे आणि पण मस्त वाटतंय. छान असं ताईचं 5 रूमचं घर आहे बघा. मस्त छान तुम्हाला पूर्ण कंप्लीट घर झाल्याच्यानंतर परत मी जाणार आहे तर तेव्हा पूर्ण घराचा ब्लॉग तुम्हाला मी दाखवते. आणि छान शेवटी आरती वगैरे चालू झाली आणि आरती झाल्याच्यानंतर होमाची पण पूजा होणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला मी बाहेरून घर दाखवते. हे पहा सुंदर असे वरती झेंडे वगैरे लावलेले आणि हे छान असं घराची एंट्री. इकडं गृहप्रवेश नाव लिहिलं तर इकडं वेलकम आणि रांगोळी छोटी खाणी म्हणजे छोटीशीच काढली कारण की बच्चे कंपनी खूपच मध्ये मध्ये करत होते. आणि घरभर मस्त छान असा आहे तुपाचा वास आणि म्हणजे यज्ञ झाल्यास यज्ञ होऊन घराची म्हणजे जी सुख समृद्धी असते ते यावं याच्यासाठीच घराची पूजा म्हणजे गृहप्रवेश पूजा असते. आणि इकडं पहा माझी आई ताई दाजी आणि आमची जोडी. हे बघा आमच्या ताईला 2च मुलं येतं अक्षय आभी आणि मला 2 मुली आर्या आणि शौर्या. असं आमचं छोटंसं म्हणजे आम्ही 2 बहिणी आणि 3 भाऊ येतं. तर आता आईसाहेब मध्ये बसलेल्या आणि इथं आज मला खरंच माझ्या वडिलांची खूप आठवण झाली कारण की इथे जर माझे वडील असले तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता. ताईचं घर झालं कारण की त्यांची खूप इच्छा होती म्हणजे माझं घर झालं तेव्हाच म्हटले की माझ्या मोठ्याच मुलीचं घर राहिले. आणि आज हे आमचे ताई दाजी आभी अक्षय यांच्या म्हणजे यांच्या कष्टाने आज त्यांचं स्वतःचं घर मस्त छान झालेलं आणि त्याबद्दल त्या जोडीचे खूप खूप अभिनंदन. आणि ही माझी छोटी भाऊजई क्रांती. तर तिने ताईला आमच्या म्हणजे पूर्ण कार्यक्रम झाल्याच्यानंतर गिफ्ट फॅन आणला होता. मधवा भाऊ आणि वहिनी तर यांनी ताईला म्हणजे भेटवस्तू म्हणून फॅन दिला. आणि नणंदबाई आणि ही काय म्हणतात तर भाऊजाई दर्शन चालू आहे. आणि त्याच्यानंतर हे आमच्या ताईच्या सासूबाई येतात तर त्यांना पण ब्लाऊज पीस वगैरे दिलं क्रांतीने आणि त्यांचे दर्शन. आणि ह्या दोघी विनबाई आमची आई आणि ही ताईची सासूबाई. तर छानपैकी असा कार्यक्रम झाला. आणि ही माझी मावशी मामी आणि मामाचं गाव पण बोरगावच आहे आणि मामाच्या गावातच आमच्या ताईला दिलेलं त्याच्यामुळं मामीला पण बोलवलं होतं वास्तुशांतीला या म्हणून. आणि मामी पण आलेल्या आणि मी पण ताईच्या सासूला ब्लाऊज पीस वगैरे देऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि छान वाटलं म्हणजे आईचं पण दर्शन घेतलं. आणि माझ्या आईचा हात अजून पण ते फ्रॅक्चर काढलेलं नाही. अजून 10 दिवसाच्या नंतर 1 महिना होते त्याच्यानंतर काढायचं. आणि मामी माझ्या कधीच म्हणजे भाचीच्या पाया पडून घेत नाहीत. त्याच पडतात उलटा आमच्या पाया एवढ्या म्हणजे मामीचं एवढं वय झालं आहे तरी पण कधीच म्हणजे मामी दर्शन घेऊ देत नाहीत भाचीला. आणि
म्हणजे त्यांचे रूल्स असते ना वेगळे. आणि ह्या मोठ्या भाभी, मोठ्या दादाची बायको फक्त इथं आली नाही म्हटलं तर आमची सोनी मामी आली नाही, कारण की तिला प्रवास करायचा नाही एवढ्या दूरचा. तर त्याच्यामुळं आमच्या सोनू मामीला आम्ही खूप मिस केलं. बाकी आमच्या घरच्या महिला मंडळ सर्वच आल्या होत्या. आणि महिला दिनानिमित्त आज छान ताईची वास्तुशांती झाली आणि त्या दिवशी मस्त छान असं महिला सेलिब्रेशन झालं आणि खूप छान वाटलं. बघा ताई आमची कशी माया करायली, म्हणते माझं लहान नेंती बहीण आहे म्हणून. आणि छान ह्या बघा मामीनी पण आमच्या ताईच्या सासूबाईला ब्लाऊज पीस आणलं आणि मनीषा भाभीने पण ताईच्या सासूबाईसाठी ब्लाऊज पीस वगैरे घेऊन आलं आणि आहेर पण आणला होता यांनी ताईला. आणि म्हणजे ते शूटमध्ये, कारण की आम्ही आल्याच्या नंतर ते आहेर वगैरे दिला तेव्हा शूट घेता आला नाही. आणि आई साहेब तर खुश होत्या, ताईचं घर झालं म्हणजे. कोणत्या पण आईला वडिलांना चांगलं वाटतं लेकीचं घर व्हावं, किंवा अजून म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असते, ते स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतर आनंद होतो. तुम्हाला कसं वाटलं माझ्या ताईचं घर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच आता मला ताईच्या म्हणजे सूनबाई येणार आहे, तर त्यांची पण तयारी करावंच लागणार आहे. तर त्याच्यासाठी शॉपिंगला वगैरे जाणं, तर आता बोरगावला जाणं येणं नक्कीच राहणार आहे. आणि मी पण आमच्या मामीला पण ब्लाऊज पीस दिलं. आणि मामी पहा दर्शन घेऊच देत नाही आता कधीच. आणि मला हात तरी जोडा. मग मामीने पहा आमच्या हात जोडले. आणि त्याच्यानंतर सर्व झाल्याच्यानंतर पाहुणे मंडळी, हे पाहुणे मामा आत्ता आला जेवायच्या टायमाला. मामी नाही तर नाही मामा येऊन पोचलेले, तर ताईचे सासरे पलीकडं सरांच्या बाजूला बसलेले. आणि ह्या नणंद भाऊजयाच्या काय गप्पा संपतच नव्हत्या आमच्या मामीच्या आणि आईच्या. आणि इकडं माऊली, राहुल, ज्ञानूचा मित्र, तिकडं गजूदादा, त्याच्या बाजूला ताईचा धीर आणि आबा म्हणजेच ताईचे सासरे, त्यांचं सर्वांचं छान असं बघा जेवण. शौर्यामध्ये पप्पावरती पाहणं. आणि अशा प्रकारे यांची जेवणं झाले. आणि जेवणामध्ये काय होतं, आलूची भाजी, वरण, भज्जे, पापड, जिलबी. आणि आमचे पण जेवणं वगैरे झाले. आणि मी साडी वगैरे चेंज केली. आता निघायचं म्हटलं तर पहा आमच्या ताईने मस्त एक बॉक्स भरून चिप्स दिलेले इथं आर्या शौर्यासाठी करून. कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणते आमची ताई म्हणजे पापड्या, खारवड्या, चिप्स वगैरे सर्व माझ्या मोठ्या बहिणीचं असतं. आणि खरंच मोठी बहीण म्हणजे आईप्रमाणे असते आणि खूप मला जीव लावते. आणि त्यातले त्यात हे पहा शौर्या म्हणाली मोठी आई चल ना तू आमच्यासोबत शेलूला. मोठी आई म्हणते तुला पैसे देते. तर नको मला पैसे नाही पाहिजेत, तुम्ही चला. मी म्हणलं घे पैसे, काय होत नाही, मोठी आई येते नंतर येते. तिचं म्हणणं होतं की मोठी आईला आत्ताच लगेचच्या लगेच आपल्यासोबतच घेऊन जावं. पहा लगेच मोठी आईचे दर्शन वगैरे घेतले. या ताईची जाऊबाई आणि ही माझी चुलत बहीण पण नंदा अक्का आणि ताईची जाऊ, सर्वांना बाय म्हटलं. आईला म्हटलं आई तुझी कारण की आईच्या रुमालामध्ये पैसे होते, आई हे घेऊन जाऊ काय, म्हणले जाय घेऊन, तुला काय होणार आहे तेवढ्याशा पैशाने. मी म्हटलं काय नाही धरा म्हटलं. तर म्हणे न्यायचे तर, आणि हसत होत्या. आणि ताईच्या सासूबाईला पण बाय म्हणलं, कारण की आता सर्वच जण निघत होते. तर निघता सर्वांचे दर्शन घेतले. आणि आमच्या ताईची एवढी धावपळ, हे देऊ का ते देऊ. आणि आर्याला बिलकुल येऊ वाटत नव्हतं. तिला वाटत होतं एक दिवस तरी माऊकडं राहावं. आणि पहा तिचं काका पण कसा तिचा लाड करते. तर आर्या राय म्हणे जाऊ दे काय होत नाही एक दिवस. पण आर्याबाईला मम्मीचा धाक, चल म्हटलं बाई, नको म्हटलं नेक्स्ट टाईम आल्यावर राहा. आणि अशा प्रकारे सर्व कार्यक्रम छान झाल्याच्या नंतर पहा समोर पण ताईच्या घराच्या जागा भरपूर आहे. ताईच्या घराची म्हणजे तिची गाडी. आणि आभीला बाय बोलले. आणि आजचा कार्यक्रम म्हणजे मस्त झाला. आणि असंच म्हणजे मुद्दाम रविवारच्या दिवशी ताईची वास्तुशांतीची तारीख घेतली होती, कारण की यावं जावं आणि एरवी तर सुट्ट्या भेटत नाही. आणि हे पहा माऊली आम्ही निघता शौर्याला म्हणते चल माझ्यासोबत तुला नेतो. शौर्या म्हणली चल नाही येणार. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ
कसा वाटला तुम्हाला माझी ताई, दाजी, अभि, अक्षय, ताईचे सासू सासरे आणि ताईच्या जाऊबाई वगैरे. तर कमेंट करून नक्की सांगा. आणि परतीचा प्रवास चालू झालेला आहे. रस्ता कुठे चांगला आहे, कुठे खराब आहे, अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी पोचलोत. आणि घरी पोचल्याच्या नंतर ताईने टहाळ, त्याच्यानंतर म्हणलं ना तुम्हाला चिप्स वगैरे देईल तर ते सर्व घेऊन आम्ही घरी आलोत. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. उद्याचा ब्लॉग नक्की